आपण वेळेचं व्हॅल्यू कळण्यासाठी हा व्हिडिओ केला होता. जर आपण दिवसभरात घरी असू, तर त्याचं आपल्याला म्हणजे एवढं काही लक्षात येत नाही, तो टायमिंग, तो तास. पण जर आपण एखादी स्किल लावली, तर तिथं पे करून सुद्धा आपल्याला 1 तासाच्या वरती बसून नाही देत. हा व्हिडिओ केला होता त्यावेळेस आपल्याला वेळेचं, टायमिंगचं व्हॅल्यू कळण्यासाठी हा व्हिडिओ होता. आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं, की खरंच ज्यावेळेस आपण तो 1 तासासाठी आपण पैसे भरतो ना, तिथं खरंच 1 तासामध्ये आपल्याला स्किल शिकता येते. आणि त्याच्यानंतर 1 तासाच्या वरती जर थोडा वेळ झाला, तर आपल्याला बसून देत नाही त्या क्लासमध्ये. हा व्हिडिओ होता वेळेचा, टाईमचा. आजचा व्हिडिओ काय आहे माहिती आहे? आजचा व्हिडिओ आहे स्वतःचं व्हॅल्यू. आता स्वतःचं व्हॅल्यू कसं वाढवलं पाहिजे किंवा ज्यांना आणि व्हॅल्यू कसं वाढतं? बघा, व्हॅल्यू वाढवण्यासाठी काहीतरी काहीतरी वेगळं, काहीतरी रिझल्ट दिसला पाहिजे. काहीतरी त्या व्यक्तीत इतर व्यक्तीसारखं थोडंसं डिफरंट पाहिजे. थॉटमध्ये ती जरा वेगळी पाहिजे. ती कशात तरी वर्किंग पाहिजे. ती स्वतःवर काही काम करत असेल, तो रिझल्ट दिसला पाहिजे. अशा व्यक्तीचं व्हॅल्यू वाढतं. आणि जर आपल्याला वेळेनुसार स्वतःचं व्हॅल्यू वाढवायचं असेल, तर काय करावं लागेल? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर त्याचं आज उत्तर आपल्याला मिळणारच आहे ह्या व्हिडिओपर्यंत. ह्या व्हिडिओला तुम्ही जर शेवटपर्यंत पाहत राहिला, तर नक्कीच तुम्हाला स्वतःचं व्हॅल्यू, किंमत कशी वाढेल याचं उत्तर भेटेल. तर आपण स्टार्ट करतोय आता व्हिडिओला. तर माझ्या कानाला थॉट आला, की समजा 2 लेडीज आहेत. जी तुम्ही घरात रोज तुमच्या नजरेसमोर पाहता ती एक लेडीज, आणि जी तिचीच खास फ्रेंड, पण ती काहीतरी करते, स्वतःचा बिझनेस करते किंवा जॉबला आहे, असं काहीतरी करते. तर आपण पाहू शकतो की ज्यावेळेस समजा आपल्या घरी ती आली, आता फ्रेंडला भेटायला ती आली, तर गंमत काय होती म्हणजे भरपूर जणांबरोबर असं घडतं. पण ह्या गोष्टीला रँडमली घेतलं जातं की एवढं नाही. पण स्वतःची किंमत आणि व्हॅल्यू कशी वाढते त्यावेळेसच लक्षात येतं. आता जी वर्किंग फ्रेंड आहे, ती ही जी घरी फ्रेंड असते तिला भेटायला आली. आणि मग आता काय होतं माहिती आहे, ह्या दोघी बेस्ट फ्रेंड आहेत, ह्या दोघी क्लासमेट होत्या, ह्या दोघी खूपच छान एकमेकीच्या म्हणजे हुशार पण होत्या स्कूल टाईमिंगला. ज्यावेळेस ही जी हाऊसवाईफ म्हणून असते ना, तिच्या घरी ही वर्किंगवाली जी फ्रेंड येते, त्यावेळेस तिला हिच्या घरचे, जिच्या घरी ती आली ना, तिच्या घरचे मस्तपैकी तिला आलं की म्हणतात, "या, या, या मॅडम, आम्ही तुमची वाट बघत होतो." बघा, दोघी सेम एजच्या. फरक काय? "या मॅडम बसा." तर मग ते बसणं, मग चहा-पाणी. आता गंमत अशी होती की जी घरी असते ना, तिला म्हणतात, "ए चल गं, ते आण गं." त्यांच्यासाठी केलं होतं मॅडमसाठी. एज सारखंच. "जा बरं लवकर, ते बनवलं होतं ना, तू लवकर घेऊन ये. त्यांना आवडण्याच्या जे पदार्थ केले ते घेऊन ये." आता हिला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, कारण दोघी सारख्याच एजच्या, पण हिला जास्त मान भेटला जातो. हिला जास्त रिस्पेक्ट भेटला जातो. आता हिच्या फॅमिलीच्या पुढं तिला काही बोलता येत नाही, म्हणून ती आता हे सगळं रिस्पेक्ट पाहत असते. आणि आता दोघी बसल्या, ती म्हणते, "नाही, तू पण माझ्या शेजारी बस ना गं." असं काय? मग आता दोघी बसतात. पण जी घरी असते ना, ती काही बोलायला लागली, तर तिच्याच घरचे काय म्हणतात, "तू थांब, मॅडम काय म्हणतायत ते बघू दे. मॅडम काय म्हणतायत ते ऐक." मॅडमला अनुभव जास्त आहे. मॅडम तुझ्यापेक्षा हुशार जास्त आहे. मॅडमनी तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलं. त्याच्यामुळे तू थांब, त्यांचं ऐकू दे. आता जी घरातलीच असती, ती आपली शांत बसती. कारण तिला पण उत्सुकता असते, की चला जाऊ द्या. माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणींना जास्त रिस्पेक्ट देते ते एक चांगले, म्हणजे आम्हाला छानपैकी बोलता येईल. असा विचार करून ती गप्प बसते. आणि मग तिचंच ऐकलं जातं. तिचं थोड्या तिला जास्तपैकी चहा, पाणी जिथल्या तिथं सगळं छान केलं जातं. आणि मग दोघी ज्यावेळेस थोडंसं रिलॅक्स होतात, आणि ती ज्यावेळेस जाती, जी तिच्याकडे आली होती मैत्रीण, ती घरी जाते. आणि मग दोघींचं कॉलवर बोलणं होतं. त्यावेळेस जी हाऊसवाईफ, जी फ्रेंड असते ना, ती तिला कॉल करून सांगते, की "किती छान ना गं, आमच्या घरच्यांनी किती छान तुझं स्वागत केलं. मला खूप भारी वाटलं." पण जी जॉबवाली आहे ना, ती म्हणते, "मला सगळं आवडलं. पण आपण दोघी सेम एजच्या, आपण दोघी म्हणजे स्कूल टाईमसुद्धा खूप हुशार होतो. पण फरक एकच झाला, तुला तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटी लवकर आल्या आणि मला थोडासा वेळ भेटल्यामुळं मला जॉब करायला चान्स भेटला आणि आता मी वर्किंग वुमन आहे. तर मी ज्यावेळेस तुझ्या घरी आले, तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की तुझ्या घरच्यांनी तुझं ऐकून घेतलंच नाही. सगळा वेळ माझ्या ऐकण्यात दिला. हां, ठीक आहे, मी गेस्ट आहे म्हणून माझं ऐकलं असेल. पण मला एक गोष्ट कळली, की तू त्यांच्या घरात 24 तास त्यांच्या नजरेसमोर असल्यामुळे तुझा शब्द त्यांना इतका इम्पॉर्टंट नाही वाटला. पण मी काहीतरी जॉब करते, मी काहीतरी करते म्हणून त्यांनी माझं ऐकून घेतलं. तर म्हणजे तुमच्या घरच्यांनी दोघींना सेम नाही म्हटलं, दोघींपैकी एकीलाच रिस्पेक्ट दिला, ते मला खूप वाईट वाटलं. असं ती ज्यावेळेस सांगते, ही जी हाऊसवाईफवाली मैत्रीण आहे तिला, त्यावेळेस तिला कुठेतरी वाईट वाटतं. ठीक आहे, म्हणते असू दे, काहीही असू दे, पण आमच्या घरच्यांनी तुला बोलण्यासाठी मला वेळ दिला ही खूप मोठी गोष्ट आहे. असं तर मला वेळ भेटतच नाही. तर दोघींचा फोन होतो, ठेवून देतात. तर ह्याच्यानंतर ह्या स्टोरीनंतर लक्षात येतं, की खरंच आपण जर आपली किंमत, व्हॅल्यू वाढवण्यासाठी खरंच आपण लक्ष दिलं पाहिजे. तरच ठीक आहे ना, घरच्यांना एवढं आपण इम्पॉर्टंट नाही वाटत. पण आपण कुठेतरी आपल्या स्वतःला पण इतकं कमी नाही समजलं पाहिजे, जेणेकरून जिथे जाईल तिथे तुम्हाला रिस्पेक्टच नाही भेटणार. मग तुम्ही करताय काय? तर थोडासा विचार करा.
आणि स्वतःकडे अपडेट राहण्याकडे लक्ष द्या. जी काही छोटीशी स्किल आहे त्याच्यात इम्प्रूव्ह कसं करता येईल ह्या पॉईंटकडे लक्ष द्या. आता ह्या फोनमुळे तर आपल्याला खूप साऱ्या इन्फॉर्मेशन घरात बसल्या-बसल्या पण कळतात. त्याच्यामुळे तुम्ही असं एकदमच वेळच जात नाही, मला काही करताच येत नाही, मी करूच शकत नाही, हे रडगाणं कुठेतरी थांबवा. स्वतःवरती वर्क करा, स्वतःवरती रिझल्ट पहा. बघा तुमचीसुद्धा व्हॅल्यू आणि किंमत नक्कीच वाढू शकते. ही माझ्याकडून म्हणजे 100% गॅरंटी आहे, की तुम्ही तुमच्याकडे ठीक आहे, कोणी लक्ष नाही देत, नका देऊ द्या. पण तुम्ही आता तुमच्यावरती काम करायला लागा. बघा बरोबर एक दिवस असा नक्की येतो, की तुमचं व्हॅल्यू वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण हे मी स्वतःवर अनुभवलंय. ज्यावेळेस मी अगोदर होती, त्यावेळेस माझंही ऐकून घेतलं जात नव्हतं. बाहेरही नाही, घरातही नाही. पण ज्यावेळेस मी स्वतःवर वर्क करण्याकडे लक्ष दिलं, आता थोडं तरी आवर्जून 2 शब्द तरी बाहेर तर खूप सारं माझं ऐकून घेण्यासाठी मला रिस्पेक्ट दिला जातो, मला वेळ दिला जातो आणि घरातसुद्धा मला खूप छान रिस्पेक्ट मिळत आहे. का? मी माझ्या स्किलकडे, माझ्या नॉलेजकडे मी लक्ष देत गेले आणि खूप छान व्हॅल्यू वाढत गेलं. म्हणजे आपण आहेत, त्याच्यात तरी आपल्याला आनंद मिळण्यासाठी आपण नक्कीच आपल्यावर काम केलं पाहिजे. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असाच व्हिडिओ पाहत राहा आणि स्वतःच व्हॅल्यू, रिस्पेक्ट कसा वाढेल या पॉईंटकडे नक्की लक्ष द्या. आणि हा व्हिडिओ जर आवडलाच असेल तर नक्कीच मैत्रिणींना सेंड करा. थँक यू.